इव्हेंट मॅनेजरने सांगितलं असेल, आता तुम्ही असं बोला, आपल्याला असं बोलण्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही. म्हणून त्यांनी जर असं सांगितलं की मी भाजपकडे गेलो, हीच माझी चूक झाली, तर मग या सगळ्यांवर विश्वास ठेवता येईल. फक्त एवढ्या छोट्याशा विधानाने त्यांची म्हणजे भूमिका बदलली असं वाटत नाही मला. आणि इव्हेंट मॅनेजर आता जे सांगतील तसं ते वागतात, त्यामुळे मी काय त्याच्यावर बोलत नाही. एमआयएम पक्ष जो आहे तो म्हणतो की आम्ही महाविकास आघाडीत येण्यासाठी तयार आहे, मात्र आम्हाला किती जागा देणार हे स्पष्ट करावं. इम्तियाज जलील असं म्हणत आहे, त्यांना घ्याल काय? मला माहीत नाही, आम्हाला इतर पक्षांशी बोलावं लागेल महाविकास आघाडीतल्या. मी एकटा कोणाला घ्यायचं कोणाला नाही याच्यावर ठरवू शकत नाही. पण एमआयएमचा फायदा होईल आपल्याला, फायदा होईल जर इलेक्शनमध्ये? माहीत नाही, तपासावं लागेल. माहीत जवळ आलेले आहेत. शिवसेना त्यांच्या चेहऱ्याची चर्चा करते की त्यांचा चेहरा मुख्यमंत्री कोण असावा. काँग्रेस सांगते राष्ट्रवादीचा चेहरा कोण असावा. आम्ही फार सावधपणाने पावलं टाकतोय महाविकास आघाडी. आमचा प्रयत्न आहे की संख्या जास्त निवडून यावी. जास्तीत जास्त तिन्ही पक्षाची संख्या निवडून येऊन सत्तेत येणं जास्त महत्त्वाचं. त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या बाबतीत पावलं टाकू आम्ही. जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरतोय का? नाही, अजून एकच मिटिंग झाली, पुढं अजून मिटिंग व्हायला सुरुवात होईल थोड्या दिवसांनी. नितेश राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांना लंडनला पाठवलं पाहिजे. हे महाराष्ट्र द्वेषाचे प्रमुख आहेत, तर त्यांना लंडनला पाठवलं पाहिजे. कसं पाहताय? लंडनला पाठवलं काय होईल? आज यात्रेला तुळजापुरावरून कसं महाराष्ट्र ते काय म्हटले मी ऐकलं नाही. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र देशाचे प्रमुख आहेत महाराष्ट्र द्रोह्यांमध्ये, आणि त्यांना आता लंडनला पाठवलं पाहिजे. मला असं काय वाटत नाही. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा पूर्ण स्वाभिमान आहे आणि स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे महाराष्ट्र द्वेष हा कधीच त्यांच्याकडून झालेला आम्ही पाहिलेलं नाही. साहेब, यात्रेला तुळजापुरावरून कसं प्रतिसाद मिळाला आहे? फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्हाला थोडासा उशीर झाला इथे यायला, तुम्ही बघतायच. सकाळी 10-11 वाजल्यापासून बराच वेळ लोक थांबलेली होती आणि न जेवता थांबलेली होती. त्यामुळं थोडासा त्यांची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. पण प्रचंड प्रतिसाद आहे. तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या काय एकंदरीत आज मागणी केला आहे? तुळजाभवानीकडं मागणी केली की महाराष्ट्रातलं हे भ्रष्टाचारांचं सरकार बाजूला कर आणि महाविकास आघाडीचं पारदर्शी कारभार आणि जनतेच्या सुखसोयींना प्राधान्य देणारं सरकार, महाराष्ट्रातली महागाई कमी करणारं सरकार, महागाईतली आमच्या सुशिक्षित बेकार युवकांना हाताला काम देणारं, रोजगार देणारं सरकार आण. तुम्ही अशोक जगदाळे या विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करता, यांच्या नेतृत्वाकडे कसं बघताय आपण? आम्ही सगळ्यांच्याकडे समान दृष्टीने बघतोय, कारण आम्ही आमचा उमेदवार अजून ठरवलेला नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही त्याबाबतीत योग्य निर्णय करू. शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीचं सरकार येईल असं तुम्ही दावे केले, मात्र सर्वे वेगळं सांगतात. सर्वे वेगळं सांगतात की दुसरं सरकार येईल. दावा जो मी करतोय तो माझ्याकडच्या सर्वेवर अवलंबून उपलब्ध असणाऱ्या दाव्यावरून करतोय. आता काही दावे असे पूर्वी तुम्हाला आठवतं, लोकसभेत 400 पारचे दावे सगळे चॅनलवाले करत होते. सगळे चॅनलवर काय सांगायचे, 385, 412, 405, 430 पण दिलेले होते. ते एक मोमेंटम तयार करण्याचा प्रयत्न होता. 400 पार ते 240वर थांबले. मराठवाड्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे की मराठवाड्याच्या हक्काचं TMC पाणी येणार असं पूर्वीच्या सरकारनं पण सांगितलं. हा सरकार तर डेडलाईन सांगते की निवडणुकीपूर्वी पाणी येणार म्हणून. नेमकं पाणी कधी येणार आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 2 योजनांना मी मंत्री झाल्यावर गती दिली, त्यांची कामं सुरू केली आहेत. त्याचं पाणी आमचं सरकार असतं तर 2024च्या ऑक्टोबरच्या आत पडलं असतं. थोडासा विलंब होईल असं दिसतं आहे, पण ते पाणी येणारच आहे. ते काय यांच्यामुळे येत नाही, आम्ही पुढाकार जास्त घेतल्यामुळे झालेलं आहे. सगळ्याच सरकारांनी त्यावेळी काही काम केलं असेल, पण मी स्पेसिफिकली या 2 योजनांना जास्त गती दिली आणि मराठवाड्याच्या हक्काचं पाणी 21 TMC देण्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्या योजना अधिक गतीनं पूर्ण करू. निवडणुकीपूर्वी येऊ शकतं का? निवडणुकीपूर्वी पाणी येऊ शकतं का? मी आता अलीकडे त्याचा आढावा घेतलेला नाही, पण मला वाटतं आणखीन काही काळ जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.